अशी ही सलामीची जोडी आपल्या पाहायला मिळते आणि गोलंदाज आपल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल अविनाश. इथे मात्र पहिल्या चेंडू अतिशय जबरदस्त पाहायला मिळतो या आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र करणने आपलं स्वतःचं खातं उघडलं, संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं. श्रीगणेश करत असताना एका धावेने आपल्या संघासाठी करण आणि गुरुनाथ अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच चांगली होईल त्यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघाकडे पाहिलं तर चांगली अष्टपैलू खेळाडू आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलर पास ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु लॉंगॉनकडे मात्र खेळाडू सज्ज येते, परंतु मिडॉनचा खेळाडू जाऊन चेंडूला कलेक्ट करतो. या तात्पुरती मात्र एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. एमडी यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा आपण पाहतो. जे सरपंच चषक 2021 स्पर्धेचा हा पहिलाच दिवस. इथे मात्र खूपच छान फटका मिडॉपला बीट केला आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल डीप लॉंग ऑफ सीमेच्या दिशेने. वन बाउंस सीमारेषा पार. हा येतोय दर्शनीय चौकार. अतिशय जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण. परफेक्ट पारुपले हा फटका पाहायला मिळाला. अशाच प्रकारचे फटके आपण पारुपलेच्या षटकामध्ये नेहमीच पाहत असतो एखाद्या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पहा ऑन साईडला उडवायचं होतं, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळताना गोलंदाज अविनाशला पाहू या की या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र कोणत्या खेळाडूचा मात्र नाश करेल. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते आपल्याला बिनबाद 6. इथे मात्र या ठिकाणी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडनं लीग बायचा इशारा पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईक चेंज केली जाणार नाही, कारण बॅटच्या स्वरूपात मात्र ही धाव पाहायला मिळाला नाही. पंचांचा लीग बायचा इशारा पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केला आहे चौकार आल्यानंतर. अतिशय चांगल्या लेंथवर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली गोलंदाज अविनाश करणं. या चालू सामन्यातील ज्यावेळी पहिली इनिंग समाप्त होईल त्यावेळी आपण लकी ड्रॉ करणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये 3 चिठ्ठ्या असतील. इथे मात्र खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला आहे आणि धडक जाऊन देईल डिक्लेअर झोनकडे एका धाबेसाठी. तर पहिल्या षटकामध्ये अविनाशला मात्र विकेट्स प्राप्त करता आले नाही, परंतु धाबा इथे खर्च केले आपल्या स्पेलमध्ये 8. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच. अगदी बारकाईने लक्ष केंद्रित करत आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक एमडी अर्थात ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. रामकृष्ण काकडे सुद्धा यांना पाहू शकता की अपार मेहनत करतायत. गुड्डाबाई जिथे कमी तिथे आम्ही अशी संकल्पना त्यांची नेहमीच आपल्या पाहायला मिळत असते. सुभाजी जाधव असतील, मच्छिंद्र यांना कुठे आपण विसरू शकणार नाही. प्रत्येक वर्षी त्यांच्याकडनं अपार मेहनत असते. विश्वास सिंगवले असतील, खांद्याला खांदा लावून मात्र या स्पर्धेमध्ये नेहमीच कार्य करत असतात. त्यानंतर जग्याबाई यांना आपण दूर ठेवू शकणार नाही. भरपूर मोठे फॅन्स आहेत गुरुनाथचा. आपण जर विचार केला तर जर गुरुनाथने जर चौकारची हॅट्रिक पूर्ण केली तर रतन जाधव याचकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु बॅटच्या टोला चेंडू जाऊन स्पर्श झाला आहे. चेंडू मात्र जमिनीच्या सायने ट्रॅव्हल होत आहे लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी एकच धावेवर
संतुष्ट मात्र राहावं लागेल. आज भावाले गावातून दोन संघ आपल्या पाहायला मिळाले आणि दोन्ही संघाने मात्र भरपूर काही या ठिकाणी प्रभावित केलं आहे क्रीडा रसिकांना. आज माऊली स्पोर्ट आमने संघाचं स्वप्न मात्र भंग झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा प्रवास समाप्त झाला. चेंज ऑफ पेस, लिडिंग एज अर्थात फर्स्ट स्लिप असती तर मात्र हा झेल कदाचित होऊ शकला असता, परंतु तसं काही क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं नाही. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. आपण ऑफ साईडला पाहिले तर शॉर्ट पॉईंट आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आपण खेळाडू पाहू शकता आपण डीपमध्ये, आणि मिड ऑफ आहे. ऑन साईडचा विचार करता लॉंग ऑन अगदी स्टेड आहे. त्यानंतर काव कोणाकडे एक खेळाडू पाहतोय, पण मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि डीप स्फिअरला एक खेळाडू आहे. हा चेंडू सुद्धा मात्र हाफ ट्रॅकर, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहुलकडनं, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच अनुषंगाने मात्र ठिकाणी गोलंदाजी करत असताना पूर्णपणे अभ्यास केला आहे या मॅचसाठी जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांचा, आणि त्याच अनुषंगाने मात्र ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले. तिन्ही चेंडूंवर मात्र सिंगल धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 11 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल होण्याची मात्र संभावना इथे मात्र पाहायला मिळत नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू फील करेल तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु आतापर्यंत एकही फलंदाजाला चौकार किंवा षटकार मारता आला नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की गोलंदाजांचं आतापर्यंत कुठेतरी वर्चस्व आपण पाहतो या मॅचमध्ये. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघाच्या माध्यमातून. परंतु एक प्लस पॉईंट आहे की जांभूळपाडा संघाने एकही गडी गमावला नाही. एक जमीची बाजू आपण नक्कीच म्हणू शकतो. या पावलांचा वापर, परंतु या ठिकाणी या चेंडू ट्रॅव्हल होतो या कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनच्या दिशेने. विदेश होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लॉंगॉनकडे. 21 धाव क्षमता तर दोन्ही फलंदाजाकडे आहे की ती मोठमोठे फटके नक्कीच खेळू शकतात, परंतु आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. हा चेंडू खूपच चांगला, पंतांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, आणि पहिला धक्का लागतोय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बी संघाला. करण फिरांगणे बॅक टू द डगआउट. तर एक सफल षटकाची समाप्ती इथे मात्र राहुलकडनं पाहायला मिळाली. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केला. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला, फलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व कुठेतरी मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज सचिन म्हात्रे आलेले आहेत वन डाऊन साठी. तर वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं तिसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल भावाली संघाच्या माध्यमातून प्रवीण केने, आणि एखाद्या फलंदाजाने जर चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर रतन जाधव याचकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. प्रवीण राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू भरपूर वेल हवेत पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका आहे. 1700 चेंडूची खाली आणि या ठिकाणी व्हॉट अ ग्रेट कॅच, रिले झेल पाहायला मिळतोय मिड ऑफच्या दिशेने. दुसरा धक्का श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला गुरुनाथ फिरांगणेच्या माध्यमातून हा धक्का लागतोय या फलंदाज बाद. भारी आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा. खरोखरच ही अभिमानाची आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अनेक क्रीडा रसिक, अनेक खेळाडू या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहत असतात. ती स्पर्धा नक्कीच या सत्रामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे. पहिलाच दिवस आहे स्पर्धेतील आणि काय जबरदस्त मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये प्रत्येक सामना जात आहे.
आणि मात्र मोठी विकेट्स इथे प्रवीणने प्राप्त केली आहे आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये केवळ आलेला आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये केवळ सामनावरचा पुरस्कार त्याने पटकावला होता अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. प्रवीण पुन्हा एकदा राऊंड द विकेटने सामना करेल सचिन म्हात्रे. जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु चेंडू मात्र डावी स्टिक सोडून मात्र निघून गेला आहे. पंचांचा वाईटचा इशारा. असे दृश्य तुम्हाला नेहमीच ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. एखादा जर स्वेरी चेंडू असला तर मात्र पंचांवर मात्र कुठेतरी दडपण टाकण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मित्रांनो पहा, भरपूर ऊन पावसाले या पंचाने पाहिलेले आहेत. भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे पंच तुम्हाला पाहायला मिळत असतात. प्रोफेशनल पंच आहेत. आणि इथे मात्र प्रोफेशनल फटका सचिन म्हात्रेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. काय फटका इथे मात्र एक्झिक्यूटिव्ह केला आहे सचिन म्हात्रेने. याच फटक्यासाठी मात्र या खेळाडूला जाणला जातोय, ओळखला जातोय, आणि तो फटका मात्र सचिनच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करते. 2 गडी बाद 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय. तर सोनाली संघाचा कॅप्टन आणि भाबाळे संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचा आहे, कारण पहिल्या इनिंग्स ब्रेक नंतर आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली, त्यानंतर स्वेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर षटकार. म्हणजे आता मात्र कुठेतरी गोलंदाज थोडंसं प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साईडला हा फटका पिक केलेला आहे. चेंडू जातोय जमिनीच्या साह्याने, थोडंसं होमलिंग तिथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. आता मात्र कुठेतरी धावांचा वेग वाढत असताना पाहतो या ओव्हरमध्ये, कारण 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा होत्या. आणि आपण आता स्कोअर कार्ड जर पाहिला तर 23 धावा स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. म्हणजे आतापर्यंत प्रवीणने 9 धावा खर्च केलेल्या आहेत. लिगल चेंडूची फेकी पाहिली तर 3 आतापर्यंत हाताळली. सचिन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. इथे मात्र फोर्सिंग फटका पाहायला मिळतोय, परंतु मिड ऑफला खेळाडू आहे, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आहे. चेंडूची मात्र कुठेतरी वाट पाहिली आणि त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. त्याला असं वाटलं की मी सीमारेषा तर नाही ओलांडत ना, अशा प्रकारचं दृश्य आपण 38 सर्कलमध्ये पाहिलं मिड ऑफच्या दिशेने. नक्कीच असं वाटतं की सहजसोबत झेल होऊ शकला असता, परंतु चुकीचं जजमेंट पाहायला मिळालं. शतरशी होते त्या ठिकाणी. प्रशांत, एक संधी होती की तुम्ही फलंदाज शांत करू शकले असते, परंतु तसं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं नाही. आमचे गुणलेखक दिनेश पाटील सुद्धा मात्र भरपूर एन्जॉय करतात ही स्पर्धा. प्रवीण राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, हुक केलं होतं, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एका धाबीसाठी. पहा, गोलंदाज प्रवीण किने सुद्धा सांगते की तुम्हाला झेल होता, परंतु ते काय दृश्य मात्र पाहायला मिळालं नाही. डीजे एम थोडस स्ट्रॉंग तुम्ही राहायचं आहे. फुलटा चेंडू आहे, ऑन साइडला पिक केलाय, परंतु शॉर्ट मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि मात्र क्षेत्ररक्षण झाल्यानंतर आपण पाहू शकतो क्रीडा रसिकामध्ये थोडासा एक उल्हास थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं. तर अशा रीतीने मात्र 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकता आपण 27, म्हणजे प्रति षटकामध्ये 9च्या सरासरीने आतापर्यंत आपल्या धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जर असेच जर सरासरी असली तर अगदी 40च्या जवळपास संघ नक्कीच पोहोचेल, आणि जर 40च्या जवळपास जर हा संघ पोहोचला तर मात्र एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच बनवू शकतो. चला, शतश लावायचं आहे. पंच तुम्हाला या ठिकाणी वॉर्न करत आहेत, तुम्ही जास्त वेळ टीम मिटिंग करू नका, कारण रात्री टीम मिटिंग केली जात नाही. तुम्हाला जर काय टीम मिटिंग करत असेल तर तुम्ही दिवसामध्ये करायचे आहे. अजूनही भरपूर क्रीडा रसिक
ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाहू शकता आपण श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा बीज संघासाठी आणि सचिन म्हात्रे आणि केवलसाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. अजय म्हात्रे याच्या माध्यमातून अजय म्हात्रे एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो. उद्याचा जो शेड्यूल जो आहे तो 3 वाजता सुरुवात होणार आहे. पहिली मॅच असणार आहे या गावदेवी वालचिंद विरुद्ध रोशनस्वर मुटवल. दोन्ही संघाने इथे 2:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून आपण 3 वाजता खेळाला सुरुवात करू. तर या डावातील शेवटचा षटक आणि गोलंदाज इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय प्रशांत. पहिला चेंडू पाहिला तर आपण लेगबायच्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव पाहायला मिळाली. त्यानंतर उद्या दुसरी मॅच असेल जय बजरंग स्पोर्ट्स पीसी विरुद्ध कीर्तिस्फूर आमनेपाडा. तिसरा सामना असेल अचानक देवा स्पोर्ट जानवल विरुद्ध साई स्पोर्ट किरवली. चौथा सामना असेल यज्ञिका स्पोर्ट ए आमने विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध दत्तगुरुपा चौदरपाडा संघ. उद्या फक्त 10 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. आज आपण 12 संघांना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र अकुटपत चेंडू करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि मात्र हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. खूपच वेगाने मात्र या ठिकाणी बॅट फिरवली होती सचिन म्हात्रेने, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पडला. कुठेतरी चुकीची दिशा इथे मात्र फलंदाजाने निवडली आणि धावसंख्या पाहू शकता आपण एका धावेने पुढे जात असताना 29 धावा. थोडस शांतमय वातावरण पाहायला मिळते, कारण ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ते मोठे फटके आतापर्यंत कुठेतरी पाहायला मिळत नाही. केवल ज्याने या पहिल्या मॅच मध्ये अतिशय दमदार फलंदाजी केली होती, भरपूर अपेक्षा आहेत. आणि इथे मात्र पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धावचीची सुद्धा संधी इथे मात्र होती. एका बाजूने हुकले, दुसऱ्या बाजूला मात्र हिट केलं आणि तिथे मात्र सुद्धा मात्र पाहू शकता की इष्ट्यानावर मात्र निशाणा साधता आला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं प्रत्येक संघासाठी फार इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. आणि धावसंख्या पाहू शकता की आमचे गुणलेखक दिनेश पाटील आम्हाला सांगतात की 30 धावा स्कोअर कार्डवर झालेल्या आहेत. या परिसरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा समर्थन करतो तेव्हा तेव्हा आम्हाला दिनेश पाटीलची चांगली साथ लाभत असते. मॅन फ्रॉम आमनेपाडा चांगले गुणलेखक आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. इथे मात्र पहा पुन्हा एकदा टॉप एज चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला, पायांची कुठेतरी हालचाल पाहायला मिळत नाही. तुम्हाला नक्कीच शॉट बनवावा लागेल. चेंडूच्या मिरिट प्रमाणे गरजेचं आहे, क्षमता आहे. अनेक विलवी पालिकेचे सचिन पावलांचा वापर चांगल्या प्रकारे करत असतो, परंतु या ठिकाणी कुठेतरी तशा प्रकारचा फुटवर्क मात्र पाहायला मिळाला नाही. जागेवरूनच इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे पाहतोय चेंडूने बॅटमध्ये मात्र हवं तसं संपर्क तो मात्र साधू शकला नाही. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला आहे, 13 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. एक षटकार नक्की त्याच्या बॅटमध्ये पाहिलेला आहे, तो लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि या ठिकाणी पहा मधली एसटी मात्र ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे, प्ले डाऊन झालेला आहे. आणि मात्र केवलला मात्र फक्त आणि फक्त केवल एकच धाव जोडता आली. केवल बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे, तो वासुदेव. नावामध्ये देव आहे, परंतु पाहूया कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी मात्र करेल वासुदेव. तुम्हाला हे गाणं नक्कीच आठवत असेल, वासुदेव आला. खरोखरच आला आहे, परंतु पाहूया खेळ कसा मात्र करेल आपल्या संघासाठी. एक चेंडू शिल्लक आहे वासुदेवसाठी काही करण्यासाठी आपल्या संघासाठी. आणि आल्याला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. एष्टाकावरती दिशेने एक धाव पूर्ण केली आणि वासुदेव आल्याने मात्र पहा 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे.
धावसंख्या पाहू शकता आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 33 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी आई खंडेश्वर प्रतिष्ठान भाबाडे संघाला 34 धावांची गरज आहे. तर आपण या ठिकाणी लकी ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. स्वामी समर्थ सोनाली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जय बजरंग स्फोट भावली संघाचे कॅप्टन आहेत आणि आमचे दोन्ही संघाचे 12 मेन सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आणि मी या ठिकाणी काकाडे साहेब तिथे जो छोटा मुलगा आहे त्याला आपण घेऊन यायचं आहे, कारण हे कार्य पारदर्शक असणार आहे. याच्यामध्ये काही कोणत्याही संघाला शंका असणार नाही. ज्याप्रमाणे पाणी साफसुथरं असतं त्याच प्रकारचं हे कार्य साफसुथरं आहे. पहा मित्रांनो, शेड्यूल असं आहे, 3 चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी उचलली जाईल, तो सुपर सॅटर्डेसाठी मात्र क्वालिफाय होईल आणि त्या 2 चिठ्ठीवर ज्या संघाची नावं असतील त्या 2 संघाचा मात्र आजच्या नाईटमधील शेवटचा सामना असेल. तर सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आमचे MD साहेब सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. तर बेटा एक चिठ्ठी तुला उचलायची आहे आणि पाहूया कोणता संघ मात्र क्वालिफाय होईल सुपर सॅटर्डे मध्ये. आणि संघाचं नाव आहे स्वामी समर्थ सोनाले. तर अनेक अनेक अभिनंदन स्वामी समर्थ सोनाले. आणि तुम्हाला आता जायला हरकत नाही, म्हणजे पुढची जी मॅच असणार आहे या सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग स्फोट भाबाले या 2 संघामध्ये मॅच असेल. सोनाली संघ लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही शनिवारी ठीक 3 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. दुपारी 3 वाजता, नाहीतर याल तुम्ही रात्री. बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटिल. नहीं, बिल्कुल सही कहा आपने, मेंशन किया कि दोपहर में आपको आना है 3 बजे, बिल्कुल सही. तो 34 रनों का टारगेट इस मैच में आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली टीम के सामने 4 ओवर्स में मैच जीतने के लिए. दोनों भी सलामी बल्लेबाज क्रीज पर आ चुके हैं. अविनाश और राहुल एक स्थापित सलामी जोड़ी है. अविनाश के पास स्ट्राइक. दोनों सलामी बल्लेबाजों ने पहले राउंड के मैच में बहुत बढ़िया बैटिंग की थी. पहली गेंद सचिन द्वारा ओवर पिच ड्राइव कर दिया है, बिल्कुल गैप में निकाल दिया है. बहुत ही सुंदर स्क्वायर ड्राइव, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 4 रन. अजय, आता मात्र हा एक प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे जय बजरंग स्फोट भावाले संघासाठी की आमची मॅच आता मात्र कोणत्या संघाच्या अगेन्स्ट असेल, जांभूपडा असेल की भावाले असेल. जर भावाले जर संघ समोर असेल तर मात्र मित्र म्हणेन की एका जंगलातील 2 वाघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल, परंतु हा सामना मात्र सहजपणे सोडणार नाही तो म्हणजे सिरिया स्पोर्ट जांभूपडा संघ. जी बिल्कुल, और एक अच्छा टोटल भी उन्होंने खड़ा किया है परिस्थितियों को देखते हुए. लेट नाइट ये मैच हो रहा है. 33 रन 4 ओवर में बने हैं. पिछले मैच में हमने देखा कि 16 का टारगेट होने के बावजूद भी मैच काफ़ी टफ हुआ था. तो 34 रन उतने आसानी से तो बनने वाले नहीं है. और बॉलिंग हालांकि उसके लिए ज़रूर अच्छी करनी पड़ेगी. पहली गेंद कमज़ोर रही थी. बहुत ही बढ़िया स्क्वेयर ड्राइव देखने को मिला अविनाश के बल्ले से. एक क्लासिक शॉट से उन्होंने शुरुआत की है इस पारी की. चौके से शुरुआत की है.
सचिन मात्रे फील्ड में शायद थोड़ा सा परिवर्तन चाह रहे हैं। ऑफसाइड में 4 खिलाड़ी रिंग के अंदर है और एक खिलाड़ी बल्कि ऑन साइड में बाउंड्री पर प्रोटेक्शन है। दोनों भी ऑन साइड में खिलाड़ी बाउंड्री पर बीट किया बैट्समैन को, कोई रन नहीं इस बार। लॉन्ग ऑन रखा गया है और एक डीप मिड विकेट है। सर्कल के अंदर एक स्क्वेरिश मिड विकेट है और एक स्क्वेयर लेग की तरफ फील्डर रखा गया है। अगली गेंद लेकर सचिन मात्रे, दाईं नेट से ओवर द विकेट। इस बार ऑन द राइज ड्राइव किया है, कवर्स में खेला है, फील्डर है वहां पर, 1 रन जरूर मिलेगा। ठीक तरह से हालांकि इस बार टाइम नहीं कर पाए थे और गैप भी नहीं ढूंढ पाए। सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। तरकीज इथे मध्ये एक पारितोषिक आलेलं आहे. जर आउटफील्ड मध्ये सागर कासर आणि बंटी पारदी यांनी जर झेल जर पकडला तर मिस्टर ज्ञानेश्वर पावशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ बेहतरीन गेंद, इस बार बोल्ड कर दिया राहुल को। केलंय आयोजन दादानी केलंय आयोजन पडकवूनी मैदानात वाढवूयाज शान वाढवूयाज शान त्यांची वाढवूयाज शान अतिशय सुंदर चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळाली आणि चेंडू जाऊन अगदी बेल्ट्सला मात्र या ठिकाणी ग्रीप झाला आहे. पहिला धक्का लागतो या ठिकाणी आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भाबाडी संघाला. फलंदाज राहुल इथे मात्र एकही धावाचं योगदान देऊ शकला नाही. 0वर मात्र माघारी परतलेला आहे. बहुत ही करारा झटका, पहले मैच में बहुत बढ़िया बैटिंग की थी कैप्टन राहुल ने, 23 रनों का योगदान दिया था और ये ज्यादा देखने को मिल रहा है। जो पहले राउंड के हीरो है वो दूसरे राउंड में कहीं ना कहीं 0 बन रहे हैं। नक्कीच कारण दुसऱ्या फिरतीला सामने आज आपण पाहतोय थोडंसं संघर्ष नक्कीच वाढत असतो या त्याच अनुषंगाने मात्र चांगली कमबॅक केला आहे. कारण पहिल्या चेंडूवर चौकार इथे मात्र पाहायला मिळाला होता. सचिन आए है जी योगेश, टॉपेज लगा था, 1 रन मिलेगा सचिन को। एक बात मैं बताना चाह रहा था कि इस सीजन का जो आयोजन है सरपंच कप का वो बिल्कुल हटकर है। एक तो डे नाइट टूर्नामेंट भी है और शेड्यूल भी बहुत अच्छा है। आज देखिए 10 ही मैचेस है, कल तो 8 ही मैचेस रहेंगे, कल भी 2 टीमें क्वालिफाई होगी। इस बार बहुत ही सुंदर शॉट कवर के ऊपर से निकाल दिया है, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। काकडे आमचा सरपंच आहे एक्का हुकमाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा सरपंच चषक ठेवलाय मटन जाधवनी आज यो मानाचा. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु नक्कीच कुठेतरी झेल होणं गरजेचं होतं. प्रयत्न मात्र केले होते परंतु दोन्ही हातांच्या मधून मात्र चेंडू गॅपमधून मात्र ट्रॅव्हल झाला आणि मात्र या ठिकाणी 4 धावा प्राप्त केल्या फलंदाजाने. आणि आता मात्र कुठेतरी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. टार्गेट आपण जर पाहिलं तर 34 धावांचा आहे आणि पहिल्याच षटकामध्ये चांगली धावसंख्या इथे मात्र जोडलेली आहे, ती म्हणजे भाबाले संघाने एकूण 10 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक गडी नक्कीच गमावलेला आहे राहुलच्या रूपाने, परंतु त्यानंतर चांगली फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यावर अविनाशच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 चौकार पाहायला मिळाले. वैयक्तिक 9 धावांवर खेळतो आणि सचिन खेळतोय वैयक्तिक धावेवर. अविनाश अच्छे फॉर्म में है, पहले मैच में भी उन्होंने 18 रनों की पारी खेली थी, नाबाद रहे थे मेरे ख्याल से पहले मैच में, और इस मैच में भी बहुत ही बढ़िया शुरुआत, एक स्क्वायर ड्राइव, उसके बाद लॉफ्टेड कवर ड्राइव। हालांकि रिस्की स्ट्रोक था, फील्डर का हाथ भी शायद लगा था गेंद पर, लेकिन गेंद निकल गई बहुत तेज गति से बाउंड्री लाइन के बाहर। 8.5 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती थी। पहले ओवर में 10 रन बने हैं, बचे हुए 3 ओवर्स में अब केवल 24 रनों की जरूरत है। नेवर लेकर करण फिरंग ने घुमा दिया है गेंद को, शफल करते हुए, स्विवल करते हुए खेला डिक्लेयर जोन में। 1 ही रन मिलेगा सचिन को। सचिन पहुंचे 2 पर, 9 पर बैटिंग करते हुए अविनाश। तो अविनाश का जो विकेट है वो बहुत महत्वपूर्ण रहेगा, उनको जल्द से जल्द आउट करना होगा यदि जाम्बुलपाड़ा टीम को इस मैच पर पकड़ बनानी है तो। रन संख्या 11, 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन एमडी स्पोर्ट्स और एमडी ग्रुप आमनेपाड़ा द्वारा। करण चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार पटकी हुई गेंद, देखा परखा और जाने दिया गेंद को, और अंपायर का इशारा वाइड। सही फैसला कहा जा सकता है बैट्समैन का
क्योंकि ये गेंद कहीं ना कहीं बल्लेबाज के पहुंच से बाहर नजर आ रही थी। 1 फॉर दी ओवर का इशारा, बाउंसर जाया करते हुए गेंदबाज। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर अब 12 रन 1 विकेट के नुकसान पर, और 22 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली टीम को। इस मैच की विजेता टीम आज रात के अंतिम मैच में यानी कि अगले मैच में खेलेगी जय बजरंग भावाली ए टीम के विरुद्ध। लंबा बोलिंग रनअप है 1 रन का। इस बार एक लेंथ से ऊपर उठती हुई गेंद, इस बार अच्छा उछाल, एक्स्ट्रा बाउंस था। बैट्समैन वहां पर शायद वाइड की मांग कर रहे हैं या फिर नो बॉल की, लेकिन ये गेंद उतनी भी ऊपर नहीं उठी थी कि जिसको अंपायर वाइड या फिर नो बॉल घोषित कर दे। बहुत अच्छी गेंद थी। नक्कीच जागते राहू असं मात्र या ठिकाणी आव्हान देत असताना करण फिरांगणे प्रतिस्पर्धी संघाला। सचिन म्हात्रे पाहू शकता आपण भरपूर मेहनत करतायत या मॅच साठी, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की अभिनय तो कभी नाही। चांगली वेग प्राप्त करतोय करण या ओव्हरमध्ये। इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळतोय, अगदी कात्रीत पकडलेला आहे फलंदाजाला आणि पंचाचा बोट आपल्याला आकाशाकडे पाहायला मिळतोय आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली संघाला फलंदाज बाद। सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी हाती ओ मानाचा, सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी हाती ओ मानाचा। बहुत अच्छा फैसला अंपायर बाड़ा इकारे का। गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आ रही थी, थोड़ी सी नीची भी रही थी, तो बाउंस तो ज़्यादा नहीं था, वो तो कुछ फैक्टर था ही नहीं। वैसे देखा जाए तो एक आसान निर्णय अंपायर के लिए। बिल्कुल मिडिल स्टंप की दिशा में जा रही थी गेंद, मिडिल और लेग स्टंप को शायद टकराती, तो ये बहुत ही अच्छा निर्णय अंपायर का। राहुल के बाद अविनाश आउट हुए हैं। अच्छी बैटिंग कर रहे थे पहले ओवर में, खासतौर पर बहुत ही शानदार 2 चौके जड़े थे उन्होंने। 6 गेंदों का सामना किया और 9 रन बनाकर आउट हुए बैट्समैन अविनाश। तो दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं और ये मैच जरूर रोचक स्थिति में पहुंच रहा है। स्कोर इस समय 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन आए हैं विदेश। पुलर लेंथ इस बार इनसाइड एज लेकर गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। डिक्लेयर जोन में क्या गेंद जाएगी, जी नहीं, फील्डर ने आखिरकार गेंद को उठाया। तब तक 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रनों से खाता खुलता हुआ विदेश का। हो नक्कीच क्षेत्रशेला असं वाटलं असेल की या चेंडू नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये मात्र ट्रॅव्हल होईल। त्याने मात्र चेंडूची वाट पाहिली की कधी चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये, परंतु तसं काही घडलं नाही। 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या। नवीन फलंदाज पाहू शकतो आपण विदेशी गुलवी आलेले आहेत आणि विदेशावर आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे भावाली संघाची, कारण हा टार्गेट देताना पूर्ण करायचा असेल तर विदेशला आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहावं गरजेचं असेल आणि नुसतं टिकूनच नव्हे तर मात्र तुम्हाला धाबा सुद्धा या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे। इथे मात्र फटका तर खूपच छान आहे ऑन ड्राईव्ह, परंतु डे मध्ये खेळाडू सज्ज आहेत तर संधी निर्माण झाली आहे धावचीत करण्याची, परंतु या ठिकाणी पहा अति उत्साहित मध्ये मात्र ठिकाणी इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आहेत। काय जबरदस्त चित्त्याची सप्लाई आणि हरणाचा वेग इथे मात्र आपल्याला खिलपट्टीवर पाहायला मिळाला। देखिए पिछली गेंद पर भी 2 रन बने थे, इस गेंद पर भी 2 रन बने हैं और जब मैच खत्म होगा शायद ये रन चुप सकते हैं कहीं ना कहीं श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा बी टीम को। एक तो टारगेट बहुत बड़ा नहीं है, एक रन आपको बचाना होगा। यहाँ पर रनआउट का भी अवसर उत्पन्न हो रहा था, तेज थ्रो की जरूरत थी, बॉलर भी कहीं ना कहीं गलती कर बैठे। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंच चुका है और 18 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए आई खंडेश्वरी प्रतिष्ठान को। इस बार बढ़िया गेंद, जोरदार अपील हो रही है, लेकिन इस बार अंपायर की सहमति नहीं। पैर पर जरूर टकराई थी गेंद, लेकिन मुझे लगता है कि शायद इम्पैक्ट जो था वो ऑफ स्टंप के बाहर था। बैट्समैन थोड़ा चहलकदमी करते हुए नजर आए थे। आइए देखते रीप्ले में। बहुत बढ़िया गेंद थी ये, 1 रन चुराने में कामयाब रहे बैट्समैन। स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति। म्हणजे येणारे आता मात्र 12 चेंडूचा आपण खेळ पाहणार आहोत आणि विजयासाठी 17 धाब्यांचीच गरज आहे। म्हणजे अर्धा टप्पा 2 षटकामध्ये पूर्ण केला आणि अजूनही अर्धा टप्पा तुम्हाला 2 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे। कोणता संघ जय बजरंग स्पोर्ट भावाली संघासमोर आजच्या लीग मधील शेवटचा सामना खेळेल, भावाली की जांभूलपाड़ा? फिलहाल तो नेक टू नेक फाइट चल रही है। 2 ओवर में 17 बने हैं, 2 विकेट्स गिरे हैं और 2 ओवर में 17 ही रन बनाने हैं। अब ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण होने वाला है, मैच का पेनल्टीमेट ओवर। जामुलपाड़ा टीम के कैप्टन चाहेंगे कि गेंदबाज गुरुनाथ ज्यादा रन्स खर्च ना करे, कम से कम 10 रन तो रखे अंतिम ओवर में या फिर उससे ज्यादा। आणि भावाली संघ अजय असा विचार करत आहे की नक्कीच या ओव्हरमध्ये किमान आपल्याला 9 ते 10 धाबा जोडणं गरजेचं आहे, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जास्त प्रेशर
हा संघ मात्र ठेवण्याचा कुठेतरी प्रयत्न करणार नाही, पण नक्कीच दोन्ही संघाची रणनीती आहे जे स्पष्ट आहे. जी बिल्कुल, क्योंकि दोनों भी टीमें आखिरकार जीत के लिए ही खेल रही है. शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, गेंद हवा में, फील्डर ओ नहीं पहुंच पाए. देखिए फील्डिंग में खासी गलतियां हो रही है और अभी भी इंतजार कर रहे हैं क्या चल रहा है मैदान में. 3 रन, जहां पर दूसरा रन बनना मुश्किल था, शायद 1 रन बनना भी कठिन था, कैच हो सकता था, लेकिन दक्ष वहां पर थे, गलती कर बैठे. नक्कीच जणू काय एखाद्या तलावामध्ये मात्र मासे पकडायला गेला असावा आणि मात्र झाल्यामध्ये मात्र मासे शोधतोय आपण, त्या प्रकारचं दृश्य इथे मात्र पाहायला मिळालं. दक्ष नाव आहे त्या क्षेत्रक्षाच्या, परंतु मैदानाच्या आत मात्र कुठेतरी त्याचं दुर्लक्ष पाहायला मिळालं. जय, एक एक रन की कीमत चुकानी पड़ रही है इस मुकाबले में जाम्बलपाड़ा बी टीम को. अब समीकरण 11 गेंदे शेष, जीतने के लिए 14 रनों की जरूरत. अगली गेंद का सामना करेंगे सचिन. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, गेंद हवा में, फिर से कैच का मौका. ओ इस बार देखिए फिर से गलती, आसान सा कैच छिटकता हुआ. फील्डिंग बहुत ही साधारण स्तर की नजर आ रही है और मुझे लगता है कि यदि जाम्बलपाड़ा बी टीम ये मैच हार जाती है तो कहीं ना कहीं सबसे बड़ा कारण उनकी खराब फील्डिंग ही रहेगी. हो नक्कीच नक्कीच, कारण तुम्हाला एखादा फलंदाज एक मॅच जिंकून देऊ शकतो, जे एखादा गोलंदाज तुम्हाला एक सामना जिंकून देऊ शकतो. फक्त स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र तिन्ही विभागामध्ये तुमचं चांगलं कार्य होणं गरजेचं आहे आणि इथे मात्र चुकांवर चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधीतरी तुम्ही या स्पर्धेपासून मात्र मुकू नका. ज्याप्रमाणे तुम्ही आज चांगला खेळ केलेला आहे, तुम्हाला प्रत्येक धाव ही मात्र वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला साथ लाभत नाही. इथे मात्र पहा, चेंडू हवेत झेल टिपला आणि यस, शेवटच्या मोमेंटला पंचांचा बोट आकाशाकडे पाहायला मिळाला आणि इथे मात्र अजून एक धक्का लागतोय आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाडी संघाला. कुछ भी समझ नहीं पाए थे शॉर्ट पिच गेंद के बारे में सचिन, और सचिन भी स्ट्रगल ही कर रहे थे जब से क्रीज पर आए थे, ठीक तरह से गेंद को टाइम नहीं कर पा रहे थे. आखिरकार कैच के रूप में आउट होकर पेविलियन में लौटते हुए सचिन मात्रे ने कैच लपका स्टंप्स के पीछे. 22 पर गिरा है तीसरा विकेट आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली टीम का. अभी भी 12 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए और 9 गेंदे शेष है. 9-12 सह समीकरण आपण पाहतोय. नवीन फलंदाज पाहू शकतो आपण, ऋषिकेश आलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी पहा, ऑन साईडला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु काय जबरदस्त इष्टांच्या पाठीमागे कार्य आपण पाहतो या सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. जबरदस्त विकेट किपिंग अजय पाहायला मिळाली. बहुत बढ़िया कार्य करते हुए सचिन मात्रे काफ़ी अलर्ट खिलाड़ी है, चाहे फिर आउटफील्ड में फील्डिंग करे या फिर स्टंप्स के पीछे खड़े रहे. बल्लेबाजी में भी अच्छा योगदान देते हैं, गेंदबाजी भी बहुत अच्छी करते हैं सचिन, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. अगली गेंद लेकर गुरुनाथ, इस बार बढ़िया गेंद थी, सीधे बैट से ड्राइव कर दिया है, मिड ऑफ की तरफ फील्डर मौजूद है. जितनी अच्छी गेंद थी उतना अच्छा स्ट्रोक भी देखने को मिला. बहुत अच्छा क्रिकेट, सिंगल लेते हुए बैट्समैन ऋषिकेश एक पावर हिटर के तौर पर जाने जाते हैं. युवा खिलाड़ी है लेकिन क्षमता रखते हैं बाउंड्री को पार करने की, बड़े बड़े हिट्स लगाते हैं. खाता खुला है उनका 1 रन से, स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रनों पर पहुंच चुका है. अभी भी 11 रन चाहिए और अब केवल 7 गेंदे शेष है. रोमांचक स्थिति में एक और मैच. इस बार ऊंचा उठा दिया है, सामने बेहतरीन शॉट, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से. 6 रन. सुभाष जाधव, रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी, आहेत हो सहकारी, त्यांचे आहेत हो सहकारी. थँक्यू. जे काही या गुरुनाथने जे 5 चेंडूवर जे कमावलं होतं ना, ते मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र गमावलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि कुठे मात्र या फटक्यामध्ये थोडीशी हेलिकॉप्टरची झलक सुद्धा आपण पाहिली. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना मात्र भावाली संघ, कारण चेंडू आता शिल्लक आहेत 6 आणि धाबांची आवश्यकता आहे मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5. आसान हो गया है समीकरण. 7 गेंदों में 11 रन, ऐसे लग रहा था थोड़ा सा मुश्किल हो गया है काम, लेकिन सही समय पर छक्का जड़ा है. ओवर पिच गेंद मिली, यॉर्कर का प्रयास हुआ था बॉलर द्वारा, लेकिन सही ठिकाने पर यॉर्कर देखने को नहीं मिली और उसको ठिकाने लगा दिया बाउंड्री के बाहर बैट्समैन विदेश ने. विदेश पहुंचे हैं 13 पर. देखिए भावाले टीम जो है आई खंडेश्वरी प्रतिष्ठान
एक ऐसी टीम है जिन्होंने इस सीजन में 100 से अधिक रन भी बनाए हैं एक मैच में, 5-5 ओवर का हालांकि वो मैच था, हमने देखा था सावरीदेव कप में किरवली में 100 मेरे ख्याल से 8 रन बनाए थे उन्होंने 5 ओवर्स में दत्तकृपा सावत टीम के दत्तकृपा चौधरपाड़ा टीम के विरुद्ध। उसके बाद बापगांव टीम ने भी वो कारनामा किया, 100 से अधिक रन बनाए। तो 2 ही टीमें हैं जिन्होंने इस सीजन में 5 ओवर के मैचेस में 100 से अधिक रन बनाए हैं। 6 गेंदे 5 रन, केवल की गेंद, बहुत ही करारा स्ट्रोक ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन पर, मिसफील्ड हुआ है करण से लेकिन तुरंत रिकवरी करते हुए केवल 1 रन। बहुत ही कॉन्फिडेंट लुकिंग शॉट था बॅट्समन ऋषी के बॅट से। अब 5 गेंदों में 4 रन चाहिए। हो नक्कीच खूपच छान हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक धाव फार महत्वाची आहे। पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल धाव इथे मात्र ऋषिकेशने मात्र पूर्ण केली। मैं ये बता रहा था कि जब वो 100 रन बनाए थे उस मैच में विदेश ने बढ़िया पारी खेली थी, 40 से अधिक रन उन्होंने बनाए थे, लेकिन इस बार बीट हुए है। क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश, बहुत ही अच्छी गेंद, केवल भी हार मानने के लिए तैयार नहीं है। जामुलपाड़ा बी टीम भी हार मानने के लिए तैयार नहीं है, यानी कि जामुलपाड़ा बी टीम अभी हारी नहीं है और आई खंडेश्वरी प्रतिष्ठान बावाली टीम अभी जीती नहीं है। मैच अभी भी माना जा सकता है कि 50-50 है। 4 गेंदे 4 रन। हो नक्कीच बॉल टू रन इक्वेशन आता मात्र पाहायला मिळतोय। केवल इथे मात्र पुन्हा वर्तवणे इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं। चेंडू तरी इथे मात्र तुम्ही व्यवस्थित कलेक्ट केलं असतं तर मात्र काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तशा प्रकारे दृश्य मात्र इथे पाहायला मिळालं नाही। आणि इथे मात्र पहा दक्षकडनं पुन्हा एकदा दुर्लक्ष पाहायला मिळालं। 3 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची गरज। गलतियां हो रही है फील्डिंग में, कई फिजूल के रन्स खर्च हुए हैं। मुझे लगता है कि अभी तक के खेल में 6-7 रनों का ऐसे ही नुकसान हुआ है मिसफील्ड की वजह से, फील्डर्स की गलतियों की वजह से, नहीं तो कहानी कुछ और हो सकती थी। लेकिन अभी भी ये मैच बिल्कुल बना हुआ है दोनों टीमों के लिए, मैच खुला नहीं हुआ है। 3 गेंदे 3 रन, चेजिंग कंपलसरी है। अगली गेंद का सामना करेंगे दाइनेत के बैट्समैन ऋषि। देखा परखा जाने दिया और सही फैसला, वाइड गेंद। खराब गेंदबाजी इस बार, अच्छा ओवर घट रहा है केवल का, लेकिन इस बार गलती कर बैठे, बैट्समैन से काफी दूर रखने का प्रयास, लेकिन वाइड गेंद कर बैठे और अब समीकरण थोड़ा आसान होता हुआ। 3 गेंदे शेष है, भावाली टीम को चाहिए 2 रन। नक्कीच कुठेतरी मात्र डॉट चेंडूची तुम्हाला सांगता करावं लागेल। हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर केवल पुन्हा एकदा उर्दू विकेटने इथे मात्र पहा, कारण फलंदाज ऋषिकेश तुला माहिती आहे की आपण सिंगल डबलने मात्र या धावसंख्या जोडशीला दुसरी धावता घातकी प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल। अजूनही सामना संपला नाहीये, 2 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची गरज। स्कोर आर लेवल। जी हाँ, स्कोर्स लेवल हो चुके हैं, लेकिन अभी भी 1 रन है बचाने के लिए जामुलपाड़ा बी टीम के पास। विकेट को ज्यादा महत्व नहीं है, अब उसी सोच के साथ ये दूसरा रन लेने का प्रयास, यदि फील्डर से गलती होती तो 2 रन बन जाते, मैच ही फिनिश हो जाता, उस सोच के साथ दौड़े थे, लेकिन ऋषि पहुंच नहीं पाए। बढ़िया फील्डिंग देखने को मिली इस बार और विकेट कीपर ने भी अच्छा कार्य किया। गुरुनाथ ने गेंद हाथ में आते ही स्टंप्स बिखेर दिए और नहीं पहुंच पाए अपने क्रीज में बैट्समैन ऋषिकेश। आउट होने से पहले उन्होंने 3 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया। नए बैट्समैन अब क्रीज पर पहुंचते हुए प्रवीण केने, 2 गेंदे शेष है, 1 रन चाहिए और ये 1 रन कंपल्सरी है। नक्कीच नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर मात्र भावाडी संघाला 1 धाव मात्र जोडावीच लागेल आणि जांभूळपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र ही 1 धाव वाचवावीच लागेल। चला खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग करू नका प्लीज। नवीन फलंदाज प्रवीणकडे पाहिलं तर अनुभव आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण म्हणू शकतो हे कार्य थोडंसं सोपं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण चेंडूची संख्या जास्त पाहायला मिळते आणि धावांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते आणि मात्र पाहू शकता की या जास्तीत जास्त 17 षटक आता मात्र आपल्याला 38 षटकामध्ये पाहायला मिळतात, कारण 1 धाव मात्र या संघाला वाचवायची आहे। जी हाँ, हर संभव कोशिश इस 1 रन को बचाने के लिए जामुलपाड़ा बी टीम के कैप्टन द्वारा। देखिए ऑन साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, बल्कि 4 है, मिड ऑन भी है और एक वाइडिश शॉर्ट मिड विकेट की तरफ वो खिलाड़ी है, शायद सर्कल के एज पर रखा जाएगा। सचिन है वहां पर, देखना है पीछे जा रहे हैं, बाउंड्री लाइन की तरफ शायद वो बढ़ रहे हैं। शॉर्ट मिड विकेट है वहां पर करण के रूप में। एक स्क्वायर लेग का जो खिलाड़ी है वो भी थोड़ा अंदर है, सर्कल के काफी अंदर रखा गया है। करण और भी अंदर की तरफ बढ़ते हुए ऑफ साइड में गली में खिलाड़ी रखा गया है, कैचिंग पोजीशन में है। शॉर्ट कवर में एक फील्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक डीप स्क्वायर ले गए। रन लेने की कोशिश, अपील वहां पर और रन पूरा होता हुआ, इसके साथ ही मैच जीत लिया है
भावाले टीम ने लेग बाय का इशारा किया है अंपायर ने। आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले टीम ने यह मैच जीत लिया है। एक गेंद शेष रहते हुए बहुत ही बढ़िया क्रिकेट का ये मैच देखने को मिला। जामुलपाड़ा के गेंदबाजों ने भी अच्छी कोशिश की, लेकिन कहीं ना कहीं फील्डर्स की गलतियों की वजह से ही आखिरकार ये मैच गंवाना पड़ा है श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा बी टीम को। सो हार्ड लक जामुलपाड़ा बी टीम एंड मेनी मेनी कांग्रेचुलेशंस आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले। तो अब आज रात का अंतिम मैच भावाले बनाम भावाले। ये मैच समरी आपके स्क्रीन पर। विकेट गिरे थे 4, 34 रन बनाने के लिए, तो 6 विकेटों से ये मुकाबला एक गेंद शेष रहते हुए आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली टीम ने जीत लिया। और अब चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विदेश, जिन्होंने 14 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी खेली है। दबाव की स्थिति में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, खासतौर पर तीसरे ओवर की अंतिम गेंद पर जो छक्का जड़ा उन्होंने, वो कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हुआ है इस मैच का। इस रन चेस में 7 गेंदों में नाबाद 14 रन बनाए।